महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेत स्वागत आहे. त्या लाडक्या बहिणींनो, 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात खूप मोठी बातमी समोर आलेली आहे. तर याबरोबर लाडक्या बहिणीला आता वितरित होणार आहे आणखीन 3 योजना. तर त्या योजनेमध्ये पैसे मिळणार आहे. या योजनेचा लाभ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून यस लिहा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते लिहा. तर ह्या योजनेसंदर्भात खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. वार्षिक उत्पादन तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असले तर तुम्ही या योजनेमध्ये बसत आहात, म्हणजे ह्या योजनेचा लाभ तुम्हाला नक्की मिळणार. तर प्रत्येक महिन्यात ह्या योजनेचे लाभ तुम्हाला मिळू शकतो. तर त्यासाठी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात, तुमचं उत्पादन किती आहे आणि तुमचं नाव, जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तर लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तर आतापर्यंत जेवढे हप्ते मिळालेले आहेत ते महिना संपायच्या आदल्या वीकमध्ये, म्हणजे 3ऱ्या किंवा 4थ्या वीकमध्ये पैसे जमा होत आलेले आहे. तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता देखील 25 तारखेपासून तुम्हाला वितरित होण्याची शक्यता आहे. होणार असं म्हणत नाही, शक्यता आहे. तर ही लाडकी बहीण योजनेबाबत ही मोठी महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मंथ एंडिंगपर्यंत तुम्हाला मिळतील. अगर नाही मिळाला तर तुम्हाला पुढच्या महिन्यात मिळू शकतो. जसे आता 2 महिन्यापासून तुम्हाला पैसे वितरित होतात तसे मिळू शकतात. तर महिलांना आणखीन 3 योजनेचा लाभ मिळणार. तर त्यासाठी कोणत्या कोणत्या महिला ला लाभ मिळू शकतो किंवा ते पात्र आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. 12वा हप्ता कधी मिळणार ते इथे क्लिअर केलं. तर लाडक्या बहिणींनो, आता 3 योजना सुरू झालेल्या आहेत. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि जे काही डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा मी सांगणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तर 3 योजना म्हणजे पहिली योजना लाडकी बहीण योजना. तर लाडक्या बहिणीमध्ये जे महिला पात्र आहे, 2.5 लाखाचं उत्पादनच्या आतमध्ये आहे, 4 चाकी वाहनं नाही, तशा महिलांना लाडक्या बहिणींचा लाभ मिळत आलेला आहे. दुसरी योजना आहे लेक लाडकी योजना. तर लेक लाडकी योजनेमध्ये तुम्हाला मुलीचं शिक्षणासाठी 1 लाख रुपयाची मदत मिळणार आहे. तर तुम्हाला मुलगी असेल तर तुम्ही लेक लाडकी योजनेचा लाभ नक्की घेऊ शकता. आपण लक्ष देत नाही म्हणून या सगळ्या योजनेपासून आपण वंचित आहोत. पण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तिसरी योजना आहे मातृवंदना योजना. तर मातृवंदना योजना म्हणजे जे महिला गरोदर आहे, त्यांना पहिली मुलगी होती तर त्यांना 5,000 रुपये मिळतात. दुसरी मुलगी झाल्यावर 6,000 रुपये मिळतात. तर ही योजना फक्त गरोदर महिला जे आहे त्यांच्यासाठी आहे, मातृवंदना योजना, बरोबर. त्यानंतर चौथी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. तर या योजनेमध्ये जे लेक लाडकी आहे ते त्यांचं वय 10 वर्षाच्या आत असायला पाहिजे. तर तशा जी मुली आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेमध्ये असं आहे की तुम्ही 250 रुपयेपासून तुम्ही रक्कम जमा करू शकता आणि त्या रक्कमवर 8% किंवा 9% सरकारकडून तुम्हाला पैसे मिळतात. पण ते कधी मिळतात? जेव्हा मुलगी मॅच्युअर होती आणि ती मुलगी जेव्हा तिला समजतं की 18 वर्षानंतर तिला ते पैसे मिळणार. तर ही योजना त्या मुलीसाठी आहे आणि 18 वर्षानंतर तुम्ही ते पैसे शिक्षणाला सुद्धा लावू शकता किंवा लग्न कार्याला सुद्धा लावू शकता. तर ही योजना खूप महत्त्वाची आहे. तर जेवढे लाडक्या बहिणी आहे ते ह्या योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता. तुम्ही निकषात बसत आहात तर नक्की तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, कारण आता तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.